नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये म्हणजेच 2, 3 आणि 4 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर पुन्हा एकदा पुढील 3 दिवसामध्ये वाढतोय. तर मित्रांनो, आज दिवसभराचे वातावरण जे आहे, आज दिवसभरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळत आहे. तर पुढील 3 दिवसामध्ये 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतोय. तर कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल, कुठे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे, सविस्तर आपण संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा सॅटेलाईटद्वारे बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी तर वेंगुर्ला, सावंतवाडी, चांदगड हा जो काही परिसर आहे, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आहे. या ठिकाणी मालवण, ओरस, कणकवली, देवगड या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. तर विजयदुर्ग, राजापूर तसंच म्हरसुळी, अनुस्कुरा, लांचा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो. या ठिकाणी 2 ऑगस्ट रोजी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. 3 ऑगस्टला पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा आहे. 4 ऑगस्टला जोर थोडा कमी होताना देखील बघायला मिळत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. म्हणजेच पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे. रत्नागिरी, संगमेश्वर तसेच या ठिकाणी पाणुंबरे हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. जयगडकडे देखील जोर वाढलेला आहे. जयगड झालं, माखजन झालं, तसं या ठिकाणी मंजुत्री हा जो काही सर्व परिसर आहे, कोयनानगरचा परिसर आहे, पाटणचा परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आहे. दाभोळ, चिपळूण, खेड, दापोली जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच हरिहरेश्वर, मांडणगड, महाबळेश्वर, महाड तसेच इकडे माणगाव, लवासा हा जो सर्व परिसर आहे, जोरदार पाऊस रायगड जिल्ह्याच्या काही भागामध्ये आहे. रायगड जिल्ह्याकडे जर बघितला हा जो सर्व परिसर आहे रायगड जिल्ह्याचा, तर मुरुड, जंजिरा, माणगाव, लवासा, नागोठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये तर या सर्व काही परिसरामध्ये नागोठाणे झालं, कसू झालं, पाली झालं, पेण झालं हा जो सर्व परिसर आहे, जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो, आता मुंबईकडे जर बघितलं तर हा जो परिसर आहे कर्जत, नवी मुंबई मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. ठाणे, कुळगाव, बदलापूर तसंच या ठिकाणी वसई विरार, शहापूर, वाडा, पालघर सर्वत्र या ठिकाणी जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिककडे जर बघितलं त्र्यंबके, इगतपुरी, घोटी, खोडाला, जव्हार या ठिकाणी जोर वाढलेला आहे. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर पेठ, दिंडोरी हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागाकडे बघायला मिळू शकतो. वणी, दिंडोरी, पेठ या भागामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. ओझर, निफाड, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत हा जो परिसर आहे, या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. वणी, दिंडोरीकडे मध्यम स्वरूपात जास्त राहील भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये आहे. पिंपळगाव, बसवंत झालं, निफाड झालं, ओझर, लासलगाव तसंच या ठिकाणी परसूळ या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. चांदवड, उमराणी तसंच या ठिकाणी देवळा, लखनपूर हा जो काही परिसर आहे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतात पुढील 3 दिवसामध्ये. तसंच मालेगावकडे जर बघितलं तर मालेगावकडे देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता. मालेगाव झालं, निंबईत झालं, उमराणी या परिसरामध्ये, लखनीकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. नांदगाव, मनमाडकडे हलक्या मध्यम सरी राहतील. मात्र येवलाकडे जोर थोडा वाढलेला आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. येवला, नगरसूल, आंधरसूल हा जो काही परिसर आहे, या लगतच्या काही परिसरामध्ये पाटोदाचा परिसर आहे, या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे. सिन्नरकडे जोर थोडा वाढलेला आहे. सिन्नर, डुबेर तसंच दापूर हा जो काही परिसर आहे, निमगाव, सिन्नर, वावीचा परिसर, कानाळाचा परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. अहिल्यानगरकडे जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये तर हा जो काही परिसर आहे कोपरगाव झालं, शिर्डी, जवळके, वावी, नाशिक, सिन्नरच्या काही परिसरामध्ये वावीकडे देखील पावसाची शक्यता आहे. हलक्या मध्यम सरी पुढील 3 दिवसामध्ये 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी आहे. जवळके, शिर्डी तसंच या ठिकाणी आसपासचा जो काही सर्व परिसर आहे, इकडे चांगदेवनगर झालं, या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी.
श्रीरामपूर, लोणी, संगमनेर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आहे या ठिकाणी. मात्र अकोला तालुक्याकडे पावसाचा जोर थोडा जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. आश्वी, वरवंडी, देवळाली, प्रवारा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तसं इकडे जर बघितला हा जो परिसर आहे राऊरी, घोडेगाव, अमरापूर, पाथर्डी हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे आहे. इकडे नाथसागरकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. धरण क्षेत्राकडे तर अहिल्यानगरच्या या भागामध्ये बघितलं पाथर्डीकडे तर मध्यम स्वरूपाचा आहे. शिरूर, कासार, पाथर्डी मध्यम स्वरूपाचा. काढा तसं या ठिकाणी कुंटेफळ, अहिल्यानगर मध्यम सरींची शक्यता हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुढील 3 दिवसामध्ये 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्याचा जर परिसर बघितला तर पुण्याकडे जोर थोडा वाढलेला आहे पुढील 3 दिवसामध्ये. पुण्यामध्ये जर बघितलं तर जुन्नर, मंचर, खेड या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड, पुणे, पौड, लवासा जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. सासवड, भोर मध्यम स्वरूपाचा. जेजुरीकडे जोर थोडा कमी आहे जेजुरी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तसंच इकडे लोणंद, फलटण, बारामती हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. लोणंद, फलटण, बारामती, लासुरे, नातेपुते परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकत आहे. साताराकडे जोर थोडा जास्त आहे पश्चिमेला आणि उत्तर भागात काही ठिकाणी. तर या ठिकाणी हा जो परिसर आहे सुरळू झालं, वाई झालं, पंचगणी, महाबळेश्वर, कुडपण या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील 3 दिवसामध्ये. मांडवे तसं या ठिकाणी मांडवे, झाडणी, आडोशी तसंच या ठिकाणी कुंभात या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. देऊरकडे देखील जोर वाढलेला आहे. तसं या ठिकाणी मांडवेचा परिसर, तराळीचा परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. कोरेगाव, रहमतपूर तसंच किरोळी हा जो काही परिसर आहे, वठार, किरोळी तसं अणुदाह, वडूज, महिमानगड सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. बोधमोल, गिरवी तसंच फलटण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आता आपण सोलापूरकडे बघूया काय परिस्थिती आहे. सोलापूरमध्ये जर बघितला हा जो काही सर्व परिसर आहे सोलापूरचा आणि आसपासचा परिसर, वांगी तर या ठिकाणी वांगी झालं, इंदापूर झालं, वांगी नंबर 4 या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. रुई, रेडा तसं या ठिकाणी अकलूज या परिसरामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आहे. हलक्या मध्यम सरींची शक्यता अकलूजकडे, रातेपुतेकडे, मसवडकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. मसवडकडे, मायानी तसं इकडे पंढरपूर झालं, सांगोले झालं, मंगळवेढा झालं मध्यम सरींची शक्यता जास्त आहे. माहोळ, सोलापूर, अक्कलकोट मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. सांगलीकडे जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये तर सांगलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. सांगलीमध्ये जर बघितलं तर काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी राहतील, काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. सांगली, कुडाची, अथणी हलक्या मध्यम सरी. तासगाव, अंजनी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. विटा, मायनीकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. कोल्हापूरकडे जोर आहे जास्त. तसंच कोडोली, ईश्वरपूर तसंच कराड मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसं इकडे पाणुंबरी झालं, हा जो काही लगतचा सर्व परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढलेला आहे. कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर इकडे चव्हाणवाडीचा परिसर आहे, असुर्ले, चव्हाणवाडी, संगरूळ हा जो परिसर आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मरसुळीकडे देखील जोर वाढलेला आहे. तसं या ठिकाणी पडाळी, अकानूर हा जो सर्व परिसर आहे लगतचा परिसर आहे. राधानगरी, गगनबावडाचा काही परिसर आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, आता मराठवाड्याकडे बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरकडे धरण क्षेत्राकडे मात्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. पैठण झालं, नाथसागर झालं आणि गंगापूर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. छत्रपती संभाजीनगर, फुलंब्रीकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. पिशोर, कन्नडकडे आणि चाळीसगावकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि मित्रांनो, इकडे जर बघितलं जालना जिल्ह्याकडे तर हा जो काही परिसर आहे जालना जिल्ह्याचा तर जाफराबाद झालं, टेंभुर्णी, जाफराबाद, समर्थनगर, भोकरदन, दाभाडी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तसेच हा जो सर्व परिसर आहे लगतचा जालना जिल्ह्याचा बराच परिसर आहे या ठिकाणी. तर जालना, गोला, पांगरी, कर्ला तसे या ठिकाणी हिवळडी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्याकडे छत्रपती संभाजीनगरपेक्षा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. अंबड, मुंगी, जळगाव तसे या ठिकाणी घनसांगवी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय.
बर्डी या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी आणि इकडे आंबेजोगाईकडे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. केजकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. तर मित्रांनो, इकडे धाराशिवकडे जर बघितलं तर कळंब, तेर, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, वैराग मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, लातूर, औसा या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. मात्र शिरोडांपाल झालं, निलंगा झालं, औरत शाहजनी, उदगीर, भालकी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. अहमदपूरकडे जोर वाढलेला आहे. परभणीमध्ये जर बघितलं पालम, गंगाखेड, परळी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी, परभणीचा बराच काही परिसर आहे. पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तर नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णा, बासमत, अर्धापूर, नांदेड, वागळा, भोकर, पेटुंबरी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. पालम, कंधार, नायगाव या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. हिमायतनगर, उमरखेड मध्यम स्वरूपाचा. हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील 3 दिवसामध्ये. जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हिंगोलीकडे आहे. हिंगोलीमध्ये हा जो काही परिसर आहे, सेनगाव, हिंगोली, खंडाळा, पुसदचा परिसर आहे, औंढा नागनाथचा परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी. आणि आसपासच्या परिसरामध्ये कळमनुरीकडे देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता विदर्भाकडे बघूया. विदर्भामध्ये जर नागपूरकडे जर बघितलं तर नागपूरच्या पूर्व भागाकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. पश्चिमेला हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. बेला, हिंगणा, धामणा, कळमेश्वर तसं या ठिकाणी दोरली, बुद्रुक सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. कामपट्टीकडे जोर थोडा वाढलेला आहे. आणि भंडारा जिल्ह्याकडे मात्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये. भंडारा, वारती, खातस, सवारी, मौदा, शिवाजीनगर झालं, असोली झालं या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, इकडे कोसमतोंडी, गोटी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा. आमगाव, चिखली, गोरेगाव सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. साकोली, देवरीकडे मध्यम स्वरूपाचा आहे. तर गडचिरोलीकडे बघितलं तर गडचिरोलीकडे देखील पावसाची शक्यता आहे, मात्र जोर थोडा कमी आहे. ब्रह्मपुरी, तळोदी, आरमोरी तसे या ठिकाणी मालेवाडा, धनोरा, गडचिरोली मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. जेलर तसे या ठिकाणी चामोर्शी मध्यम सरींची शक्यता आहे. चंद्रपूरकडे जर बघितलं तर चंद्रपूरकडे गडचिरोलीपेक्षा जोर थोडा कमी आहे. गोंडपिंपरी झालं, पोंभुर्णा, चंद्रपूर हलक्या मध्यम सरी. गोंडपिंपरी आणि पोंभुर्णाकडे जोर थोडा जास्त आहे, हलक्या स्वरूपात राहील. चंद्रपूर, राजूरकडे, मोहोर्ली या ठिकाणी जोर थोडा कमी आहे, हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. यवतमाळमध्ये बघितलं तर वणी, कायरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त आहे. तसंच या ठिकाणी पांढरकवडा झालं, पांढरकवडा, झोली तसं या ठिकाणी सराती, कारंजा या सर्व काही परिसरामध्ये करंजीकडे देखील आणि जरंगकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. काठंजीकडे तसं या ठिकाणी आर्णी, दिग्रज, दारवा, यवतमाळ हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये. वर्धा जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पुलगाव, वर्धा तसं इकडे हा जो काही परिसर आहे, हिंगणघाटचा परिसर आहे, लखनपूरचा परिसर आहे, हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. अमरावतीमध्ये देखील पुढील 3 दिवसामध्ये जोर थोडा कमीच आहे. जास्त भागामध्ये हलक्या सरी, चांदूर झालं, आरवी, तळेगाव, मोझरी, आचारपूर, चिखलदराचा परिसर, अंजनगावचा परिसर लगतचा काही परिसर आहे, सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता जोर कमी आहे पुढील 3 दिवसामध्ये. अकोला, मूर्तिजापूर, दारियापूर, पातियाकोट, तेल्हारा तसं अंजनगाव हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. अकोलाच्या दक्षिणेला तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. पातूर, महसूल, मालेगाव, वाशिम, मंगळूरपेर, कारंजा, खेडा हलक्या मध्यम सरी. रेठाड, रिसोदकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तर बुलढाणामध्ये लोणार, मेहकर, जानेफळ, देऊळगाव राजा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी. मात्र बाकी भागाकडे बुलढाणाकडे हलक्या सरींची शक्यता चिखली, बुलढाणा, किरडा, मोटाला, खामगाव, मलकापूर, बोदवड या परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्याकडे खानदेशात जर बघितलं तर जळगाव, भुसावळ, यावल, चोपडा, अमळनेर, धरणगाव, परोळा सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता जोर कमी आहे या ठिकाणी. धुळे जिल्ह्यामध्ये जर पुढील 3 दिवसात बघितलं, धुळे, साखरी, चिमठाणी, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा हलक्या मध्यम सरी. नंदुरबारकडे मात्र जोर थोडा जास्त आहे. आणि मित्रांनो, नंदुरबारकडे जो जोर जास्त आहे आपण बघूया तर नंदुरबार, शहादा, तळोदा हलक्या मध्यम सरी. अक्कलकुवा, अक्कलनीकडे आणि नावपूर, विसरवाडीकडे पावसाचा जोर थोडा जास्त आहे पुढील 3 दिवसामध्ये. तर हा जो काही पाऊस आहे आपल्याला 2 तारखेला जर बघितला 2 ऑगस्टला तर 2 ऑगस्टला अक्कलकुवा, अक्कलनीकडे, नावपूर, विसरवाडीकडे पाऊस बघायला मिळेल. बाकी भागाकडे जोर कमी आहे. 3 ऑगस्टचे जर वातावरण बघितले नंदुरबारचे
तर 3 ऑगस्टला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. 4 ऑगस्टला मात्र नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि या म्हणजेच पुढील 24 तासापर्यंत नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.